नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर चोरबाहुली शिवारात रविवारी 15 मार्च दुपारी सुमारे 3:30 वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला। भरधाव ट्रकने मागून दिलेल्या जोरदार धडकेत स्कॉर्पिओ वाहन पलटी होऊन 3 जण गंभीर जखमी झाले। मिळालेल्या माहितीनुसार MH26V7557 क्रमांकाची स्कॉर्पिओ घेऊन चालक उमाशंकर पारधी राहणार चाचेर तालुका रामटेक हे आपल्या 4 नातेवाईकांसह मध्य प्रदेशातील कुरई येथे औषधोपचारासाठी नागपूरहून जबलपूरकडे जात होते। दरम्यान चोरबाहुली शिवारात समोरील ट्रकला डिवायडरच्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न सुरू असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या UP 746687 क्रमांकाच्या ट्रकने स्कॉर्पिओला जोरदार धडक दिली। धडकेनंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने स्कॉर्पिओ महामार्गावर पलटी झाली। या अपघातात सातनबाई पारधी यांच्यासह 3 जण गंभीर जखमी झाले। जखमींना तात्काळ देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। प्राथमिक उपचारानंतर सर्वांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले। अपघाताची माहिती मिळताच खुमारी येथील ओरिएंटल टोल प्लाझाचे कर्मचारी डॉक्टर दीपेश पंचेश्वर, सुरेश आमाडारे, त्रिभुवन सिंग आणि बंडू नखाते यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवण्यास मदत केली। दरम्यान धडक देऊन ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला असून त्याच्या विरुद्ध देवलापार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महाराष्ट्र 24 करता अजय मिरकुळे, रामटेक।